मला असं वाटतं की आमदार सुनील अण्णा शेळके यांनी या संदर्भामध्ये एक खुलासा केलेला आहे। श्रद्धेय पवारसाहेब आमच्या सर्वांचे दैवत आहेत। मी गेले अनेक वर्ष पवारसाहेबांच्या राजकारणामधला एक कार्यकर्ता आहे, शिलेदार आहे। पण आज संतप्तपणाने पवारसाहेबांनी का अशा पैच्या प्रतिक्रिया दिल्या याचं आकलन मलाही त्या ठिकाणी होऊ शकत नाही। खरं तर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या परिसरामध्ये पक्षांतराच्या बाबतीमध्ये जे होतं त्या बाबतीमध्ये सुनील अण्णा शेळकेंनी माफक पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या होत्या, परंतु काही हितसंबंधी मंडळींनीच वेगळं सांगण्याचा प्रयत्न केला की सुनील अण्णांनी दमदाजी केली। वास्तविक पाहता सुनील अण्णा शेळकेंना भावची जनता ओळखते। 90,000पेक्षा जास्ती फरकाने ते निवडून आलेले आहेत। त्यांच्याकडनं असं कुठल्याही पद्धतीचं कधीच कृत्य घडू शकत नाही। कदाचित काही समज गैरसमज झाला असते, उद्याच्या काळाच्या ओघामध्ये ते दूर होते। जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कदाचित उद्या किंवा परवा दिल्लीमध्ये राष्ट्रीय नेते देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या समेत बैठक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। काल मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा प्रफुल्लभाई पटेल यांनी आम्ही अमित भाईंची भेट घेतली। एक औपचारिक चर्चा त्या ठिकाणी झाली। मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा अमित भाईंच्या जवळ चर्चा झाली। देवेंद्रजी सुद्धा त्यांनी स्वतंत्रपणे चर्चा त्या ठिकाणी केली। मला असं वाटतं येत्या 2-3 दिवसांमध्ये समन्वयाच्या माध्यमातून समंजसपणे महाराष्ट्राच्या 48 जागांचं वाटप त्या ठिकाणी होईल आणि होत असताना 45+ हे उद्दिष्ट ठेवून आम्ही तिन्ही प्रमुख पक्ष महायुतीतील आणि आमचे घटक पक्ष निर्धाराने निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। पंतप्रधान झाले तर देश कर्जात बुडेल असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय। आपण महायुतीत आहात, वारंवार नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याची भाषा महायुतीतून केली जाते, कसं बघता या विधानात? खरं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये या देशाची नेतृत्व प्रगती नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेली आहे। विकसित राष्ट्रांच्या तुलनेमध्ये आज तुमच्याकडे माझा भारत एक वेगळं स्थान त्या ठिकाणी मिळतोय। अशा वेळेला देशाला प्रगतीपथावरती नेण्यासाठी काय पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनेक विकसित असलेल्या राष्ट्रांनी सुद्धा कर्ज घेतलेलं आहे। जपानच्या हायका यांच्याकडनं जे मिळालेलं कर्ज आहे, अटल सेतूचा मानण्यात आला ते जवळपास 0% दराने आहे। पण आज एक अटल सेतू 22 किलोमीटर लांबीचा या देशातील सर्वाधिक जो पूल झाला तो तुमच्या आणि माझ्या रायगड जिल्ह्याला जोडणार आहे। अशा अनेक पायाभूत सुविधा रस्ते, विमान क्षेत्र असेल, रेल्वे असेल, इतरही बाबतीमध्ये असेल, या नेतृत्वात्मक पैसे केले गेलेले आहे आणि राजकीय हेतूने कदाचित हे वाक्य असू शकते। सर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक डाव त्या ठिकाणी शरद पवारांकडून खेळला जातोय असं बोललं जातंय आणि अनिल तटकरे यांना देखील त्यांनी त्यांच्या गटामध्ये घेतलंय, कसं बघताय? हा फटका बसेल आपल्याला? एक असा की या बाबतीमध्ये मी अधिक काही बोलू इच्छित नाही। एकतर कौटुंबिक आहेच, त्याहीपेक्षा गेली अनेक वर्ष हे सगळं मी अनुभवलेलं आहे। यावरती भाष्य काय करण्यापेक्षा आता निवडणुकीला निर्धाराने सामोरं जाणं। महायुतीने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडला तर या निवडणुकीला तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणं असं पक्षाच्या नेतृत्वाने ठरवलेलं आहे। माझ्या मनात ठामपणाचा विचार आहे की आगामी निवडणुकीला सामोरं महायुतीने उमेदवारी दिल्या जायचं। धैर्यशील पाटील असतील किंवा विद्यमान तुम्ही आहात खासदार, आता शिंदे गटाने देखील उडी घेतलेली आहे, तर ते 3 पक्षाचा संघर्ष कसा होईल? मी आपल्याला ते सांगितलं की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा पैच्या भावना व्यक्त केल्या गेलेल्या आहेत। याच्याबद्दलची योग्य ती नोंद माननीय अमित भाई शाह यांनी सुद्धा घेतलेली आहे। मी अतिशय जाणीवपूर्वक नम्रतापूर्वक निदर्शनास आणू इच्छितो आहे। मुख्यमंत्री महोदय, देवेंद्रजी, अजितदादा या सर्वांना त्या गोष्टी ज्ञात आहेत आणि म्हणूनच मी सांगितलं की पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने महायुती आगामी येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाईल। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।